नमस्कार. आज मी बनवणार आहे रेस्टॉरंट स्टाईल अतिशय टेस्टी असा पनीर बटर मसाला. त्यासाठी इथं मी 200 ग्रॅम इतका पनीर घेतलेला आहे. घेतलेला पनीर स्वच्छ पाण्याने धुवून याला क्यूबमध्ये कट करून घेते. ज्या प्रमाणामध्ये आज पनीर बटर मसाला बनवत आहे त्यामध्ये साधारणपणे 2 ते 3 लोकांना पुरेल एवढी भाजी बनवून तयार होते. सर्व पनीर कट करून झाल्यानंतर या इथं मी एका पातेल्यामध्ये 1 कप भरून इतकं कोमट केलेलं पाणी घेतलेलं आहे. पाणी जास्तही कडकडीत उकळलेलं नसेल तरीही चालू शकतं. बोट बुडवलं तरी जास्त भाजणार नाही इतकंच पाणी आपल्याला गरम घ्यायचं आहे. या गरम पाण्यामध्ये कट करून घेतलेला संपूर्ण पनीर घालूयात. त्यानंतर हा पनीर आपल्याला या गरम पाण्यामध्ये 10 मिनिटासाठी असाच ठेवायचा आहे. त्यामुळे पनीर अगदी सॉफ्ट होतो. 10 मिनिटं होत आहेत तोपर्यंत आपण पनीर मसाला बनवण्यासाठी लागणारं वाटण तयार करूयात. त्यासाठी कढईमध्ये मी चमच्याभर इतकं तेल घातलं. त्यामध्ये 2 मीडियम आकाराचे चिरून घेतलेले कांदे भाजण्यासाठी घातले. हा कांदा हलकासा तांबूस रंगावरती भाजून घेते. त्यानंतर यामध्ये 2 मीडियम आकाराचे लाल रंगाचे चिरून घेतलेले टोमॅटो घालते. भाजीमध्ये लाल रंगाच्या टोमॅटोचाच वापर करायचा आहे त्यामुळे भाजीला रंग छान येतो. टोमॅटो कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करते त्यामुळे कांदा जास्त करपणार नाही. त्यानंतर यामध्ये 1 इंच इतकं आलं घालते, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 10 ते 12 काजू घालते, सोबतच पाव चमचे इतकं मीठ घालते. त्यानंतर संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. मिठामुळे हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं मऊसर होतं त्यामुळे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला साधारणपणे 3 ते 4 मिनिटासाठी लो गॅसवरती हे संपूर्ण साहित्य शिजवून घ्यायचं. असं केल्याने आपल्या पनीरची ग्रेव्ही आहे ती अगदी स्मूथ बनून तयार होते. कांदा टोमॅटोचं साहित्य शिजत आहे तोपर्यंत आपण पाण्यामध्ये ठेवलेला पनीर बाजूला काढूयात. 10 मिनिटं झालेली आहेत. पनीर अगदी सॉफ्ट झालेला आहे. आता हा पनीर आहे तो मी भाजीमध्ये डायरेक्ट वापरणार आहे. हवं असल्यास तुम्ही थोड्याशा बटरमध्ये हा पनीर आहे तो पॅनमध्ये अगदी हलकासा शॅलो फ्राय केला तरीही चालू शकतं. तोपर्यंत कांदा टोमॅटोचं जे साहित्य होतं ते देखील व्यवस्थित असं शिजलेलं आहे. गॅस बंद करते. याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि पूर्णपणे थंड करते. थंड झाल्यानंतर सगळं साहित्य आहे ते आपल्याला एका मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाण्याचा वापर न करता हे मिक्सरला बारीक करायचं. बारीक करत असताना अगदी स्मूथ अशी पेस्ट बनवायची आहे. हे पहा या पद्धतीने. थोडंसं मीठ घालून आपण याला छान असं वाफवून घेतल्यामुळे हे पहा अगदी स्मूथ अशी या वाटणाची पेस्ट तयार झालेली आहे. या पद्धतीनेच आपल्याला हे वाटण बनवायचं आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये फोडणी करता मी 2 ते 2.5 पळे इतकं तेल घातलं. तेल छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा बटर घातलं. पनीर बटर मसाला आहे त्यामुळे बटर थोडंसं जास्त घालायचं आहे. बटर तेलामध्ये व्यवस्थित असं वितळलेलं आहे. आता यामध्ये 1 तमालपत्र घालते. त्याचबरोबर 1 टीस्पून इतकी जिरे घातलेलं आहे. जिरे देखील छान असं फुललं की यामध्ये बनवून घेतलेली प्युरी घालूयात. संपूर्ण प्युरी यामध्ये घातल्यानंतर याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करूयात. आणि त्यानंतर साधारणपणे 3 ते 4 मिनिटासाठी लो गॅसवरती आपल्याला याला अधूनमधून हलवत शिजवून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला ही प्युरी आहे ती शिजवून घ्यायची. त्यानंतर काही मसाले घालूयात. 1 टीस्पून बेडगी मिरची पावडर घातली त्यामुळे रंग छान येतो. 1.5 टीस्पून धने पूड घातली. सोबतच अगदी थोडीशी हळद घातली. नाही घातली तरीही चालू शकतं. चवीकरता मीठ घातलं. ठेवणीतलं थोडं तिखट घातलेलं आहे. आवडीनुसार तिखटाचा वापर करू शकता. 1/2 टीस्पून इतकी साखर घातली. त्यामुळे आंबट आणि तिखटपणा आहे तो बॅलन्स होतो. संपूर्ण साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करते. मसाले तेल सुटेपर्यंत परतून घेते. मसाल्यांमधून तेल व्यवस्थित असं रिलीज झालेलं आहे. आता आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे. त्यासाठी गरम केलेलं पाणी घालते. मिक्सरचं भांडं विसरून देखील यामध्ये मी थोडंसं पाणी घालत आहे. ग्रेव्ही बनवण्यासाठी अगदी जास्तही पाणी घालायचं नाही. मीडियम कन्सिस्टन्सीवरती आपल्याला ही ग्रेव्ही बनवायची आहे. हे पहा या पद्धतीने. थोड्या वेळासाठी ही ग्रेव्ही शिजवून घेतली. त्यानंतर 1/2 टीस्पून गरम मसाला आणि कसुरी मेथी घालते. त्यानंतर आपल्याला यामध्ये पनीर घालायचं आहे. पनीर घातल्यानंतर याला एकदा व्यवस्थित असं हलक्या हाताने मिक्स करूयात. या स्टेजला गॅस अगदी लो ठेवायचा आहे. गॅस फुल केला तर ही ग्रेव्ही आहे ती कढईमधून बाहेर उडते.
त्यामुळे अगदी लो गॅसवरती आपल्याला याला एकदा व्यवस्थित मिक्स करायचं. गॅस लो करून याच्यावरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटासाठी ही भाजी शिजवून घेऊयात. थोड्या वेळासाठी झाकण ठेवून हा पनीर बटर मसाला मी शिजवून घेतला. त्यानंतर बघा याला तरी काही सुंदर आलेले आहे, रंग पण छान आलेला आहे. हलक्या हाताने याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते. इथं बघा याची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आहे, जास्तही पातळ नाही, अगदी जास्तही घट्ट नाही. त्यानंतर यामध्ये 1 चमचा फ्रेश क्रीम घालते आणि सोबतच 1 चमचा बटर घातलेला आहे. आवडीनुसार फ्रेश क्रीम आणि बटरचा वापर करू शकता. त्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करते आणि थोड्या वेळासाठी ही ग्रेव्ही शिजवून घेते. 2 मिनिटासाठी हा पनीर बटर मसाला मी क्रीम घातल्यानंतर शिजवून घेतला. त्यानंतर तयार आहे आपला इथं रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला. त्यानंतर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे, रंग पण छान आलेला आहे आणि याचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे. अशा प्रकारचा टेस्टी रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला बनून तयार झालेला आहे. हा पनीर बटर मसाला तुम्ही रोटी, नान किंवा चपाती त्याचबरोबर भातासोबत सर्व करू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.